अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आता होळीचा सण आलेला आहे। या होळी सणाच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तो कशासाठी? तर घरातील आजारपण, भांडण, कटकटी निघून जाण्यासाठी। त्यासोबतच बघा, आपलं लग्न जमत नसेल किंवा आपल्या घरात कोणतीही अडचण असेल, पैसा आपल्या घरात टिकत नसेल, अशा अनेक अडचणींचं निवारण या उपायाने होत असतं। दरवर्षी होळी येते। होळी सणाचा अर्थ काय की जे काही घरातली दरिद्री असू दे किंवा आपल्या पाठीमागची इडापिडा असू दे, ते सगळं निघून जाण्यासाठी, म्हणजेच होलिकेच्या अग्नीमध्ये ते सगळं दहन आपण करत असतो। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, उपाय काय आहे? तर होळी सणाच्या दिवशी, होळी नेमका केव्हा साजरा करायची आहे याबद्दलही माहिती मी लवकरच घेऊन येणार आहे। त्यासोबतच तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो सण आहे तो आपण सोमवारी साजरा करणार आहोत। सोमवारी होळी संध्याकाळी 5:56 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:08 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। पण त्या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे, म्हणून आपण सोमवारी संध्याकाळीच हा जो सण आहे तो साजरा करणार आहोत। होळी सण साजरा करताना आपल्याला या होळीसाठी नैवेद्य बनवायचा आहे। जे काही गोडधोड तुम्ही बनवणार आहात त्याचा नैवेद्य आपल्याला होळीला दाखवायचा आहे। होळीची पूजा तुम्हाला आधी करून घ्यायची आहे। तिला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, तिला नैवेद्य द्यायचा आहे आणि जो उपाय मी सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आता या क्षणी करायचा आहे। तर उपाय काय करायचा आहे बघा, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। नारळाची सुद्धा हळदी कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि हे नारळ तुम्हाला आपल्या घरावरून ओवाळून टाकायचं आहे। होळीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। तर होळीमध्ये टाकताना तुम्हाला एक प्रार्थना देखील म्हणायची आहे की जी काही आमच्या घराची इडापिडा आहे, घराला नजर लागलेली आहे किंवा घरामध्ये नेहमी आजारपण असतं, भांडण होतात, कटकटी होतात, पैसा घरामध्ये टिकत नाही, तर हे होलिका माता, हे सगळं तू तुझ्या अग्नीमध्ये, म्हणजे तुझ्या या होलिकेच्या जे काही आहे त्याच्यामध्ये हे सगळं दहन होऊन जाऊ दे, हे सगळं पेटून जाऊ दे आणि लक्ष्मी घरात नांदू दे, अशा प्रकारची तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्रार्थना करायची आहे। त्यासोबतच जो व्यक्ती कायम आजारचा राहत असेल त्याच्यावरून देखील हे नारळ ओवाळून तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे। ज्या काही आपल्या घरात अडचणी आहेत त्या अडचणींचं निवारण करण्यासाठी होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते नारळ होळीमध्ये पेटवून द्यायचं आहे। ह्या नारळासोबतच आपल्या घरातली सगळी इडापिडा निघून जाते। असेच अनेक उपाय मी सांगणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।